हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी डेरिव्हेशनच्या काही एक व्हिडिओ आय थिंक टाकलेला आहे. एक दोन व्हिडिओज टाकलेत. एक डेरिव्हेशन होता फिक्स्ड एंड मुवमेंट्स आपण काढलेले होते मित्रांनो. ठीक आहे. फिक्स्ड एंड मुवमेंट सेंट्रल पॉइंट लोडसाठी आपण काढला होता. दॅट इज एम ए इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एल बाय 8, एम बी इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एल बाय 8. ह्या फॉर्म्युलेस कसे आलेत ते आपण एक पर्टिक्युलर प्रिन्सिपल लावला होता आणि त्या प्रिन्सिपलने आपण डेरिव्हेशन्स घेतले होते आणि त्या प्रिन्सिपलचं नाव काय? फर्स्ट प्रिन्सिपल ऑर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हे सेंट्रल पॉइंट लोड साठी पण केला होता आणि युरियल साठी पण केला होता. आता मी काय करणार आहे मित्रांनो, पॉइंट लोड म्हणजे सेंट्रल पॉइंट लोड, युडीएल आणि इसेंट्रिक पॉइंट लोडच्या प्रॉब्लेम मी सगळ्या ऍपवर टाकलेले आहेत. ठीक आहे. तिथं ऍपवर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तर जे कोणी या व्हिडिओला नवीन असाल, त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, ऑनलाईन कोचिंग घ्यायचं असेल माझ्याकडून थेरी ऑफ स्ट्रक्चरचं, तर त्यांनी मला डायरेक्टली त्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर असेल, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि एक लिंक टाकलेलं आहे, ते व्हॉट्सअपवर तुम्ही जॉईन करायचं आहे. तिथं नोट्स म्हणा, डाऊट्स म्हणा, जे काही असेल तुमच्या रिलेटेड विथ स्टडीज तिथं सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. ठीक आहे. तर आज मी काय करणार, डबल पॉइंट लोडचा प्रॉब्लेम युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने सॉल्व्ह करणार आहे. सिक्वेन्स वाईज बघितला तर हा 6वा क्वेश्चन आहे आपल्या ऍप मधला. ठीक आहे. आणि हा युट्यूब चॅनलचा थर्ड क्वेश्चन रिलेटेड टू फिक्स्ड बीम आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? आय थिंक इथपर्यंत काही डाऊट नाही तुम्हाला. ओके. तर आता व्यवस्थित हा प्रॉब्लेम एकदम कॉन्सन्ट्रेटली तुम्हाला बघायचा आहे, कारण की हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके. चलो. आता मी काय करतो, माझा फर्स्ट रूल आहे, मी क्वेश्चन बघून डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. आता क्वेश्चन काय दिलेला आहे, फिक्स्ड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर. ठीक आहे. अ फिक्स्ड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर, फिक्स्ड बीम ऑफ स्पॅन 8 मीटर कॅरीज अ 2 पॉइंट लोड 60 किलो न्यूटन अँड 80 किलो. म्हणजे फिक्स्ड बीम वर 2 पॉइंट लोड तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. एक कोणता पॉइंट लोड आहे? 60 चा आहे आणि एक 80 चा आहे. ऍट 2 मीटर अँड 5 मीटर फ्रॉम LHS. LHS चा अर्थ काय? LHS चा अर्थ आहे लेफ्ट हँड सपोर्ट. ठीक आहे. LHS म्हणजे काय? लेफ्ट हँड सपोर्ट. फाइंड FEM using फर्स्ट प्रिन्सिपल अँड ड्रॉ VMD. युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल अँड ड्रॉ VMD. आता व्यवस्थित तुम्ही काय करायचं, कॉन्सन्ट्रेटली हा डायग्राम पहिले बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी डायग्राम काय करतो, बनवून घेतो. ठीक आहे. आता मी याच्यावर लोडिंग टाकणार आहे. एक लोड आहे मित्रांनो 60 चा ऍट 2 मीटर, म्हणजे स्पॅन, टोटल स्पॅन कितीचा आहे? 8 मीटरचा आहे. ठीक आहे. टोटल स्पॅन कितीचा आहे? 8 मीटरचा आहे. आता 2 मीटर वर एक लोड आहे, दॅट इज 60 किलो न्यूटनचा. आणि त्याच्यानंतर 5 मीटर म्हणजे सेंटर पासून थोडं त्या साईडला म्हणजे बी साईड कडे एक 80 किलो न्यूटनचा लोड आहे. ठीक आहे. तर हा 2 मीटर आहे मित्रांनो. हा वाला काय मित्रांनो, दॅट इज 5 मीटर. हा वाला 5 मीटर राहणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्या सगळ्या डायमेन्शन्स आपण कुठून मेजर केलेले आहेत? लेफ्ट हँड सपोर्ट पासून मेजर केलेले आहेत. ओके. लेफ्ट हँड सपोर्ट पासून आपण काय केलं? मेजर केलेले आहे. तर मी काय करतो, इथं डॉटेड लाईन्स काढतो, कारण की आपल्याला न्यू डायग्राम काढण्यासाठी इथं अल्टिट्यूड भेटण्यासाठी, प्रॉपर अल्टिट्यूड भेटण्यासाठी मी काय करतो, जिथं लोड ऍक्ट होतो तिथून मी असे डॉटेड लाईन्स काढतो, कारण की मला डायग्राम ऍक्युरेट काढायचा आहे. मला व्हॅल्यूज सेंट्रॉइडच्या ऍक्युरेट भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे मी काय करतो, या डॉटेड लाईन्स काढून घेतो मित्रांनो. ठीक आहे. लक्षात आलं? या डॉटेड लाईन्स काय करतो, काढून घेतो व्यवस्थित. ओके. चलो. आता ऍज युजल मित्रांनो, इथं तुम्ही ए सपोर्ट द्या, इथं बी सपोर्ट द्या, सी द्या आणि हा डी द्या. लक्षात आलं? तर फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप काय राहणार? फर्स्ट स्टेप ऍज युजल, that is first assuming given fixed beam, assuming given fixed beam as which beam? SSB. SSB चा अर्थ काय? SSB चा अर्थ सिम्पली सपोर्टेड बीम. अँड कॅल्क्युलेटिंग अँड फाइंडिंग, किंवा कॅल्क्युलेटिंग ते चालते, फाइंडिंग
फ्री बेंडिंग मोमेंट, फाइंडिंग फ्री बेंडिंग. ओके. तर मी काय करतो तर रफली हा डायग्राम काढतो. सिम्पली सपोर्टेड बीम, ठीक आहे, फिक्स बीमला सिम्पली सपोर्ट करू. हा 60चा आहे, हा लोड 80चा आहे मित्रांनो, हा 2 मीटर आहे आणि हा व्हॅल्यू 5 मीटर आहे. ठीक आहे. आणि हा टोटल स्पॅन आहे 8 मीटरचा. हे ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आणि हा डी. लक्षात आलं? हे तर तुम्ही इझिली करू शकता. आता इथं सगळ्यात महत्वाचं स्टँडर्ड फॉर्म्युला न लावता मी काय करतो, इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करतो. समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0. समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0. तर हा अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह हे तुम्हाला माहित आहे. मी मॅथमेटिक्स मध्ये शिकवलं. तर इथं रिएक्शन्स काय येणार? VA आणि VB. रिएक्शन्स काय येईल? VA आणि VB. हे फ्री बेंडिंग मोमेंट साठी म्हणजे आपण सिम्पली सपोर्टेड साठी रिएक्शन्स टाकलेले आहेत VA आणि VB. रिएक्शन्स काय टाकलेत? VA आणि VB. आणि जेव्हा तुम्ही एसएफटी काढता युजिंग फिक्स्ड एंड मोमेंट, तिथं रिएक्शन्स चेंज होणार, RA आणि RB करायचं. म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, कारण की आपण फिक्स्ड एंड मोमेंट्स कन्सिडर करून रिएक्शन्स काढतो. ठीक आहे. तर बघा VA -60, कारण की डाऊनवर्ड ऍक्ट होतो, -80 आणि प्लस VB इक्वल्स टू 0. प्लस VB इक्वल्स टू 0. मग VA प्लस VB ची किंमत किती राहील? 140. करेक्ट आहे. 140 राहणार का? 140 राहणार. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? दोन अननोन आहेत. तर अजून एक इक्विलिब्रियम कंडिशन तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? अप्लाय करावं लागेल. तर समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. आता माझा सिंपल फंड आहे. मुवमेंट घेताना डाऊनवर्ड लोड विल क्रिएट नेगेटिव्ह बेंडिंग मोमेंट, बस. आणि अपवर्ड फोर्सेस विल क्रिएट पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. ओके. चलो. तर हा -60. मुवमेंटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. मुवमेंटचा फॉर्म्युला काय रे? मुवमेंट इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता 60चा मुवमेंट अबाउट ए घ्यायचा आहे. 60 आणि ए मध्ये डिस्टन्स किती आहे? 2 मीटर आहे. करेक्ट आहे. 60 आणि ए मध्ये डिस्टन्स 2 मीटर आहे. तर 2 करणार. त्याच्यानंतर -80 आणि ए मध्ये डिस्टन्स किती आहे? 5 मीटर. प्लस VB इंटू टोटल स्पॅन जे आहे 8 मीटर इक्वल्स टू 0. मित्रांनो हे कॅल्क्युलेशन्स आपण करून घेऊ. तर 8 VB इक्वल्स टू 120. हा 120 आहे मायनस मध्ये, तिकडे गेल्यानंतर प्लस मध्ये, आणि हा 400 तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. मग हा 520 म्हणजे VB ची किंमत किती आहे? 8 VB ची किंमत 520 म्हणजे VB ची किंमत आफ्टर सोल्युशन किती येणार? हे व्हॅल्यू 520 डिवायडेड बाय 8. तर याची किंमत आहे 65. याची किंमत किती येणार? देअरफॉर याची किंमत येईल मित्रांनो, इथं लिहितो मी, VB इक्वल्स टू 65 किलो न्यूटन. VB इक्वल्स टू 65. त्याच्यानंतर देअरफॉर VA ची किंमत, VA कसं काढायचा? 140 मधून काय मायनस करायला? VB. मग 140 मधून VB मायनस करा. मग 140 मायनस 65 केलं तर याची किंमत बघा मित्रांनो, तर याची किंमत आहे 75 मायनस 75, सॉरी 75 पॉझिटिव्ह मध्ये किलो न्यूटन. ठीक आहे. रिएक्शन्स आले दादा, रिएक्शन्स व्यवस्थित आलेले आहे. ओके. चल. आता नेक्स्ट मित्रांनो आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. आता MA इक्वल्स टू MB इक्वल्स टू 0, कारण की व्हॅल्यूज सपोर्ट जे आहेत आपण काय केलं तिथं? सिम्पली सपोर्टेड केलेले आहे. त्याच्यानंतर MC इक्वल्स टू, आता MC आणि MD काढताना मित्रांनो जे सपोर्ट जवळचा आहे त्या सपोर्टला मुवमेंट देऊन टाका. आता मी MC म्हणजे मुवमेंट ऍट सी काढताना फक्त आणि फक्त मी कुठं बघणार आहे? ए साइड, ए सपोर्टला. मग ए सपोर्टला काय दिसतो? VA. ठीक आहे. तर VA इंटू VA चा डिस्टन्स अबाउट सी किती आहे? 2 मीटर आहे. VA ची किंमत किती आहे? VA ची किंमत आहे मित्रांनो, VA ची किंमत आहे 75 इंटू 2 केलं तर हे 150, बरोबर का? 150 किलो न्यूटन मीटर येईल. 150 किलो न्यूटन मीटर येईल. आता सिमिलरली मी MD साठी तेच करणार आहे. MD ला जवळचा सपोर्ट कोणता आहे? VB. मग VB इंटू हा डिस्टन्स किती आहे? हा डिस्टन्स 3 मीटर आहे का? कसं काढलं मी? 8 मधून 5 मायनस केला तर हा B आणि D मधला डिस्टन्स निघतो आपल्याला. मग MD इक्वल्स टू काय राहील? VB इंटू 3. म्हणजे VB ची किंमत आहे आपल्याकडे 65 इंटू 3 केलं मित्रांनो. 65 इंटू 3 केलं, 65 इंटू 3 केलं. ठीक आहे. तर याची किंमत 195. देअरफॉर MD ची किंमत काय येणार? 195 किलो न्यूटन मीटर. 195 किलो न्यूटन मीटर. देअरफॉर हे व्हॅल्यू झाल्यानंतर मित्रांनो आपण डायग्राम कोणतं काढतो इथं? हा इथं लिहितो मी. देअरफॉर ड्रॉइंग विच डायग्राम?
ड्रॉइंग म्यू डायग्राम. कोणता डायग्राम काढतो? म्यू डायग्राम. ओके. हे झाल्यानंतर ड्रॉइंग काय करतो आपण? म्यू डायग्राम करतो. इथं हे जे स्टेटमेंट आहे मी इथं लिहिलेलं आहे. ड्रॉइंग विथ डायग्राम, म्यू डायग्राम. आता डायग्राम व्यवस्थित बघा. डायग्राम एकदम व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हा डायग्राम वर फोकस करतो. ओके. चल. आता व्हॅल्यू कोणता आहे तर मी काय करणार, हे थोडं मी काय करतो, ड्रॅग करतो खालच्या साईड. आपल्याला डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. चल. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे एमसी ची किंमत किती आहे? एमसी ची किंमत 150. एमसी ची किंमत 150 आहे. तर मी काय करतो, हा एमसी इथं 150 घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एमडी ची किंमत 195. एमडी ची किंमत 195 म्हणजे इथं कुठंतरी दिसेल ते 195. बरोबर. 195 इथं कुठंतरी दिसणार आहे तुम्हाला 195. आता व्हॅल्यूज काय करायचे, जॉईन करून घ्या. तर मी जॉईन करण्यासाठी मी शेप्स घेतो. शेप मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. चल. आता ह्या डायग्रामला, हे तर झालं आपलं कोणतं डायग्राम आहे, हे डायग्रामला आपण काय म्हणतोय? म्यू डायग्राम. कोणतं डायग्राम म्हणायचं? म्यू डायग्राम. आणि याचे व्हॅल्यूज कशामध्ये आहेत? किलो न्यूटन मीटर मध्ये. कशामध्ये आहेत? किलो न्यूटन मीटर. हा 0, हा 0. लक्षात आलं? हा पॉइंट सी वरचा मोमेंट आणि पॉइंट डी वरचा मोमेंट आपण इझिली कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, ठीक आहे. आता आपण काय करतो, इथं सेकंड स्टेप लिहितो. कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ, ठीक आहे, इथं असं लिहितो, कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम by using FEM, by using which principle? First principle. Which principle? First principle. ओके. फर्स्ट प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल म्हणला की दोन इक्वेशन्स तुम्हाला कंपल्सरी मेन्शन करता आलं पाहिजे. दॅट इज MA प्लस MB इक्वल्स टू -2A/N आणि MA प्लस ट्वाइस MB इक्वल्स टू -6AX बार डिवायडेड बाय N स्क्वेअर. आता याच्यामधल्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. आता एरिया कॅल्क्युलेट करायचा मित्रांनो. आता एरिया मला तर हे युनिफॉर्मली वाटतो का? म्हणजे एक लोड साठी डायरेक्टली तुम्ही ट्रायंगल आणि पॅराबोलाचा फॉर्म्युला लावता. बट इथं ट्रॅपेझॉइडल शेप आहे. ठीक आहे. ट्रॅपेझॉइडल इन केस शेप अनइव्हन आहे. तर ह्याला पहिले तुम्हाला स्टँडर्ड ह्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी काय करतो, या डायग्रामला डिवाइड करून घेतो मित्रांनो. कशामध्ये? ट्रायंगल्स आणि कशामध्ये डिवाइड करणार? ट्रायंगल्स आणि रेक्टँगल्स मध्ये. लक्षात आलं? ट्रायंगल्स आणि रेक्टँगल्स मध्ये. असं करता येते का? हे डॉटेड लाईन काय इंडिकेट करतात? मी त्या डायग्रामला ट्रायंगल आणि रेक्टँगल मध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे मित्रांनो. तर मी याला मेन्शन करतो. व्यवस्थित बघा, कारण की हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याला मी म्हणतो, पेन चेंज करतो, ह्याला A1 म्हणतो मित्रांनो, ह्याला A2 म्हणतो, ह्याला A3 म्हणतो आणि ह्याला A4 म्हणतो. ठीक आहे. A1, A2, A3, A4. तर इथं A विल इंडिकेट A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. लक्षात आलं? आता A1 चा व्हॅल्यू सांगा. A1 चा व्हॅल्यू काय तुम्ही सांगायचं. आता A1 म्हणला तर हे पूर्ण व्हॅल्यू, म्हणजे हा ट्रायंगल दिसतो तुम्हाला, हा वाला ट्रायंगल दिसतो का? हा ट्रायंगलचा एरिया. आता बेस किती आहे? बेस माहिती आहे आपल्याला 2 मीटर आणि हाईट किती आहे? 150. तर एरिया ऑफ ट्रायंगल लावा. हाफ बेस 2 मीटर आणि हाईट 150. तर याची किंमत किती येईल? 150. बरोबर. त्याच्यानंतर A2. आता A2 साठी सांगा. आता A2 म्हणला तर बघा, ह्या हाईट डिफरन्स म्हणजे 195 मधून 150 मायनस केला. ठीक आहे. 195 मधून 150 मायनस केला तर तुम्हाला एवढा हाईट भेटतो या ट्रायंगल. बेस तर माहितच आहे. बघा, 2 मीटर आणि हा 5 मीटर आहे. 2 मायनस 5 केलं तर मधला जे स्पॅन आहे ते कितीचा आहे? 3 मीटरचा. मधला स्पॅन 3 मीटरचा आहे. ठीक आहे. हाईट डिफरन्स घेतला तर ह्या
ट्रायंगलचं तुम्हाला हाईट भेटणार आहे. ते हाईट किती आहे? 45. ती हाईट किती आहे? 45. मग हा बेस 3 मीटर आणि 45 इक्वल्स टू, चला सांगा आता व्हॅल्यूज किती येईल? व्हॅल्यू येणार आहे 0.5 इंटू 3 इंटू 45. तर याची किंमत बघा 67.5. 67.5. त्याच्यानंतर A3. आता A3 कसा काढायचा? A3 म्हणजे हा वाला, हा पोर्शन. ठीक आहे. दुसरा पेन घेतो. पेन पेन चेंज करतो हा, या डायग्राम्स वगैरे एरियाज वगैरे काढण्यासाठी. हा वाला एरिया आहे A3 चा. मग पूर्ण हाईट किती आहे? पूर्ण हाईट आहे मित्रांनो 150. पूर्ण हाईट आहे 150. बेस तर 3 मीटर आहे. मग ट्रायंगल आहे का ते रेक्टँगल आहे? रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचा एरिया काय येणार? रेक्टँगलचा एरिया बेस इंटू डेप्थ. म्हणजे इथं 3 मीटर इंटू 150 म्हणजे ह्याची किंमत येईल 450. ह्याची किंमत किती येणार? 450 येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, काय करतो याच पेनने लिहितो, व्यवस्थित दिसते. 450. त्याच्यानंतर A4. आता A4 सांगा बघा. आता A4 साठी मी पेन दुसरं घेतो. हे वाला घेतो. मग हा एरिया तुम्हाला घ्यायचा आहे A4 साठी. आता याचं टोटल हाईट किती आहे? त्या ट्रायंगलचं दॅट इज 195. टोटल हाईट किती आहे? 195 राहणार आहे. आणि बेस तर तुम्हाला माहित आहे. बेस रिमेनिंग किती आहे इथं? 3 मीटर आहे. कारण की मी 8 मधून 5 मायनस केलं. ठीक आहे. 8 मधून 5 मायनस केलं तर मला 3 मीटर भेटतो. चल. तर आता इथं बघा. तर हाफ बेस 3 मीटर आणि हाईट किती आहे? 195. चल, त्याचं कॅल्क्युलेशन 0.5 इंटू बेस 3 इंटू हाईट आहे 195. तर याची किंमत 292.5. याची किंमत किती येणार? 292.5. तर टोटल एरिया येईल मित्रांनो, या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकून टाका. 150 प्लस 67.5 प्लस 450 प्लस 292.5. ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन बघा. 150 प्लस 67.5 प्लस 450 प्लस 292.5. तर याची किंमत टोटल व्हॅल्यू येणार 960. किती येणार हे? 960 येणार आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे मित्रांनो सेंट्रॉइडल डिस्टन्स. ठीक आहे. सेंट्रॉइडल डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर मी फॉर्म्युला लावतो, कारण की हा एरियाज आहेत, नंबर ऑफ एरियाज 4 एरियाज. तुम्ही सेंट्रॉइडल डिस्टन्स काढलेला आहे अबाउट एक्स. ठीक आहे. अबाउट एक्स बार तुम्ही काढलेला आहे. एक्स बार कसा काढणार? दॅट इज A1 x1 plus A2 x2 plus A3 x3 plus A4 x4 all divided by A1 plus A2 plus A3 plus A4. हे फॉर्म्युला माहितच आहे तुम्ही, ह्याच्यामध्ये यूज केला. कशामध्ये? आता आपण हा जे एक्स बार जे आहे कुठून मेजर करत आहे? ए पॉइंट पासून. ठीक आहे. A1 A2 काढायची गरज नाही, डायरेक्टली आता x1 x2 काढायचं आहे तुम्हाला. आता x1 म्हणजे काय? पॉइंट ए पासून त्याचं सेंट्रॉइडल डिस्टन्स. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला मित्रांनो. हा झाला त्याचा अपेक्स आणि हा झाला त्याचा बेस. ठीक आहे. हा झाला त्याचा बेस, अपेक्स आणि बेस. ह्या डिरेक्शन मध्ये आपल्याला मेजरमेंट्स करायचे. कशाच्या? दॅट इज तुम्हाला एक्स एक्सच्या व्हॅल्यूजचं मेजरमेंट करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे हा हाईट झाला, करेक्ट आहे. ह्याला एच कन्सिडर करा. अपेक्स पासून किती राहतो? अपेक्स पासून मित्रांनो, अपेक्स पासून सेंट्रल डिस्टन्स राहतो 2h/3 आणि बेस पासून किती राहील? h/3. हे वाले फॉर्म्युलास तुम्हाला सिंपल यूज करायचं आहे विथ रेफरन्स टू पॉइंट ए. ठीक आहे. तर बघा इथं अपेक्स पासून किती आहे? 2h/3. आता 2h/3 म्हणजे 2 इंटू याची किंमत आपण काय कन्सिडर करत आहेत? याची किंमत म्हणजे स्पॅन कन्सिडर करत आहेत, तेवढंच पोर्शनचा. ठीक आहे. याच पोर्शनचा स्पॅन किती आहे? याच पोर्शनचा स्पॅन दॅट इज 2 मीटर. मग इथं 2 टाकून द्या. 2 डिवायडेड बाय 3 इंटू 2 म्हणजे 4/3 म्हणजे हे 1.33. 1.33 राहणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आता x2. आता x2 म्हणल्यावर बघा, x2 म्हणल्यावर काय? आता ह्याचं पण अपेक्सच आहे. अपेक्स पासून किती राहणार? 2h/3. अपेक्स पासून 2h/3 राहील. प्लस प्लस करतो मी किती डिस्टन्स, कारण की मी मेजरमेंट घ्यायलो. मेजरमेंट पॉइंट ए पासून घेत आहे, म्हणजे इथून घेतोय. मग पहिले तुम्हाला 2 मीटरच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. ठीक आहे. तर आता 2
2/3 इंटू स्पॅन प्लस 2 मीटर, कारण की आपण रेफरन्स पॉईंट काय घेतला, ए पॉईंट घेतला. आता ए टू म्हणजे एवढा पोर्शन आहे, एवढा पोर्शनचा स्पॅन किती आहे, 3 मीटर. दॅट इज 3 मीटर. चला याच्यामध्ये टाकून टाका. 2/3 इंटू 3 प्लस 2, हे 2 गेट 3 गेट कॅन्सल, म्हणजे हा व्हॅल्यू 4 मीटर. हा व्हॅल्यू किती येणार, 4 मीटर येणार आहे. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर आता नेक्स्ट x3. आता x3 सांगा. आता रेक्टँगल आहे, x3 काय, रेक्टँगलचा इझिली आपण फाइंड आउट करू शकतो, कारण की सेंटरला पडतो, म्हणजे 3/2 ला पडतो. 3/2 ला. बट आपण मेजरमेंट कुठून घेत आहे, मेजरमेंट ए पासून घेत आहे, तर त्याच्यामध्ये काय ऍड करायचा, 3/2 प्लस 2 मीटर ऍड करा, कारण की आपण रेफरन्स पॉईंट ए कन्सिडर केलेला आहे. तर याची किंमत येईल मित्रांनो 3.5. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये आहेत, मीटरमध्ये आहे. त्याच्यानंतर x4. आता x4 लास्ट व्हॅल्यू आहे, x4 तुम्हाला लास्ट व्हॅल्यू आहे. आता x4 म्हणजे हे, आता बघा हे बेस आहे आणि हे सॉरी हे अपेक्स आहे आणि हा बेस आहे. कारण की बघा ना, आता हा ट्रायंगल म्हणजे हे जिथं दोन लाईन्स मीट होतात तिथं आपण अपेक्स कन्सिडर केलं. इथं पण 2 लाईन मीट होतात, तिथं आपण काय कन्सिडर केलं, अपेक्स. म्हणजे हा अपेक्स झाला, अपेक्स झाला आणि हा झाला तुमचा बेस. ठीक आहे. अपेक्स पासून किती राहतो, 2h/3. बट आपल्याला कुठून घ्यायचं आहे, ए पासून घ्यायचं आहे. मग इझियर काय आहे, बेस पासून घ्यावं लागेल, h/3. बेस पासून घ्यावं लागेल. मग h/3 प्लस 2 मीटर प्लस 3 मीटर. कसं काय 2 प्लस 3 केलं, बघा इथून आहे, इथं सेंट्रॉइड पडतो, बट इथून ते इथपर्यंत डिस्टन्स माहित आहे, बट आपल्याला मेजरमेंट कुठं घ्यायचा, ए वर घ्यायचा आहे, म्हणजे हा 3 मीटर आणि 2 मीटरच्या मध्ये ऍड करावं लागेल. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये स्पॅन किती आहे, 3/3 प्लस 2 प्लस 3, म्हणजे याची किंमत येईल मित्रांनो 6 मीटर. याची किंमत किती येईल, 6 मीटर येणार. आता सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत, सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत, तर तुम्ही काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये टाकून टाकायचं. कशामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये टाकून टाकायचं. चल, तर एक्स बार इक्वल्स टू ए वन ची किंमत 150 इंटू ए1 ची किंमत 150 इंटू 1.33 प्लस नेक्स्ट व्हॅल्यू 67.5 इंटू 4 प्लस x3 आहे, सॉरी हा 150 इंटू 1.33 67.5 इंटू 4. नेक्स्ट एरिया आहे 450 इंटू 3.5 प्लस नेक्स्ट आहे व्हॅल्यू लास्ट, दॅट इज 292.5 इंटू 6. आणि ह्याची किंमत आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे मित्रांनो. ह्याची किंमत किती फाइंड आउट केलेली आहे, a1 प्लस a2 प्लस a3 प्लस a3 ची किंमत किती आहे, ए आहे, आणि याची किंमत किती आली, 960 आलेली आहे. तर इथं 960 डिवाइड करून घ्या. चला आता व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करतो. 150 इंटू 1.33 plus 67.5 into 4 plus 450 into 3.5 plus 292.5 into 6 divided by into 6 divided by 960 divided by 960. तर याची किंमत बघा मित्रांनो 3.957 आहे. तर याला राऊंड ऑफ करून मी 3.96 मीटर कन्सिडर करतो. आता एक्स बार पण आलं. आता इझी झालं आपलं ते इक्वेशन यूज करण्यासाठी. ओके, लक्षात आलं मी कशासाठी केलं, कारण की आपल्याकडे आणि वन म्यू डायग्राम होता, तर त्याला मी ट्रायंगल्स आणि रेक्टँगल्स मध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे. तर याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि याला इक्वेशन नंबर 2 द्यायचा. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय लिहू, MA प्लस MB इक्वल्स टू -2. याची किंमत किती आली रे, याची किंमत आहे 960. ठीक आहे, 960 डिवायडेड बाय एल ची किंमत आहे, टोटल स्पॅन 8चा आहे. तर याची किंमत बघा मित्रांनो 2 इंटू 960 डिवायडेड बाय 8 केलं तर याची किंमत येईल 240, मायनस मध्ये 240. देअरफॉर MA प्लस MB ची किंमत किती आली, -240. याला इक्वेशन नंबर 3 द्या. इक्वेशन नंबर काय द्यायचं, 3. त्याच्यानंतर फ्रॉम इक्वेशन सेकंड MA प्लस ट्वाइस MB इक्वल्स टू -6A. A ची किंमत किती आहे, 960. एक्स बार किती आलं, 3.96
होल डिवायडेड बाय 8 चा स्क्वेअर. तर हे 6 इंटू 960 इंटू 3.96, ठीक आहे, डिवायडेड बाय 8 चा स्क्वेअर. व्हॅल्यूज व्यवस्थित टाका, गडबड करू नका. तर हे -356.4 म्हणजे MA प्लस ट्वाइस MB इक्वल्स टू -356.4. याला इक्वेशन नंबर 4 द्या. इक्वेशन नंबर 4 द्यायचं आहे. इक्वेशन नंबर 4 द्यायचं आहे. नाव सॉल्विंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ ला सायमल्टेनियस इक्वेशन कन्सिडर करा. कोणतं इक्वेशन कन्सिडर करायचं? एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी वाला. ठीक आहे. आता इथं एक्स म्हणजे MA आणि वाय म्हणजे MB. लक्षात आलं? आणि त्या कोइफिशियंट्स तुम्हाला त्या इक्वेशन्स मध्ये टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. तर मी कोइफिशियंट 1 बाय 1 टाकतो. मोड सेटअप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इक्वेशन एक्स प्लस बी वाय प्लस सीचे व्हॅल्यू दे भेटते 1 इक्वल्स टू 1. ठीक आहे. 1 इक्वल्स टू आणि हा मायनस एकच मिनिट. 1 इक्वल्स टू -240 इक्वल्स टू नेक्स्ट व्हॅल्यू आहे 1 इक्वल्स टू. आता इथं कोइफिशियंट बघा, MB चे कोइफिशियंट काय 2, इथं 1 1 आहे, समोर काय नाही म्हणलं तर युनिटी घेतो आपण. 1 1 इक्वल्स टू -240, त्याच्यानंतर 1 2 -356.4. तर याची किंमत बघा आफ्टर सॉल्विंग मित्रांनो, आफ्टर सॉल्विंग MA ची किंमत आहे -123.6 किलो न्यूटन मीटर आणि त्याच्यानंतर MB ची किंमत आहे -116.4 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलं फॉर नॉन युनिफॉर्म डायग्राम ऑफ. ठीक आहे. म्यू डायग्राम, नॉन युनिफॉर्म म्यू डायग्राम साठी आपण MA आणि MB ची किंमत फाइंड आउट केलं आणि इथं सेंट्रॉइडचा कन्सेप्ट आपण यूज करून व्हॅल्यूज फाइंड आउट घेतलेले आहे. आता हे आल्यानंतर तुम्हाला तर माहितच आहे कोणता डायग्राम ड्रॉ करतो. ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम. ड्रॉइंग विच डायग्राम? म्यू डॅश डायग्राम अँड फायनल BMD. अँड फायनल BMD. कोणता डायग्राम काढायचा? फायनल BMD काढायचं आहे. ठीक आहे. तर मी काय करतो इथं वापस एक डायग्राम काढतो व्यवस्थित, ते तुम्हाला लक्षात यावं. तेच रिपीट डायग्राम काढतो, व्यवस्थित डायग्राम काढतो. तर हा झाला तुमचा 60 किलो न्यूटन, हा वाला झाला तुमचा 80 किलो न्यूटन, हा 2 मीटरवर आहे आणि हा 5 मीटरवर आहे मित्रांनो. आणि टोटल स्पॅन कितीचा आहे? 8 मीटरचा आहे. टोटल स्पॅन कितीचा आहे? 8 मीटरचं आहे. तर हा बी झालं, हे ए पॉइंट झालं, हे सी झालं आणि हा डी झालेलं आहे. ठीक आहे. चल. ठीक आहे. हे काढत नाही मी, नंतर काढतो. डॉटेड काढून टाकतो. हा वाला डॉटेड काढतो. ठीक आहे. तर हे वाला डायग्राम काढतो. आता आपण ऑलरेडी आपण काय काढलेलं आहे? ऑलरेडी आपण ह्याची किंमत म्हणजे हे डायग्राम म्यू डायग्राम काढला. मी म्यू डॅश डायग्राम काढतोय. ओके. आता म्यू डॅश डायग्राम काढताना मित्रांनो बघा, डार्क मध्ये करतो. ओके. तर बघा आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू आहे 123.6. कोणत्या साईडला जास्त आहे? कोणत्या साईडला जास्त आहे? 123.6 ए साईडला जास्त आहे. हा. आणि इथं समथिंग तुमचं किती येणार? 116.4 आणि हे 123.6 येईल. आणि हे डायग्राम्स
डार्क मध्ये काढायचं आहे. लक्षात आलं कसं काढायचं डायग्राम्स? तर हा निगेटिव्ह आहे, या डायग्रामला आपण काय म्हणतो, म्यू डॅश डायग्राम किंवा फिक्स्ड बेंडिंग डायग्राम कशामध्ये आहे, किलो न्यूटन मीटर मध्ये आहे. ठीक आहे, आता फायनल डायग्राम काढून घेऊ. पॉइंट्स पहिले मेन्शन करून घेतो. माझ्याकडे व्हॅल्यू किती आहे याचं, 150 आणि 195. ठीक आहे, तर 150 आणि 195, 195 आणि हा व्हॅल्यू 150 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा 150च्या खाली बघा 123 राहील आणि त्याच्या खाली काय राहणार, 116 राहणार आहे. डायरेक्टली तुम्ही जॉईन केलं तरी जमते. ओके, पहिले हे जॉईन करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पॉइंट्स जॉईन करा. झालं, सिंपल, तुमचा रेडी आहे हा वाला. हे बाकीचे व्हॅल्यूज मिटून टाका. तर हा पूर्ण व्हॅल्यू कशामध्ये आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे, पॉझिटिव्ह, आणि हा निगेटिव्ह मध्ये आहे. आणि ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो, फायनल बीएमडी. काय म्हणायचं याला, ओके. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही कोर्स परचेस